बरोबर आहे. काल रावणवाडी पोलीस स्टेशनला संध्याकाळी 5 वाजता ही तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती. त्यामध्ये जे अल्पवयीन ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या आई-वडिलांनी अशी तक्रार दिली, की सदर जे आरोपी शिक्षक आहे, त्यांनी दिनांक 25 रोजी शाळेमध्ये त्यांचा विनयभंग केला होता. काल आपल्याला तक्रार मिळाल्याबरोबर आपण लागलीच त्यांची तक्रार घेऊन एफ-आय-आर त्यामध्ये दाखल केलेला आहे आणि घटनेनंतर हा जो आरोपी शिक्षक आहे तो फरार होता. परंतु आज सकाळीच त्याला रावणवाडी पोलिसांच्या टीमने गोंदिया शहरामधून ताब्यात घेतलं आणि त्याला आपण अटक सुद्धा केलेली आहे आणि पुढची कारवाई त्याच्याविरुद्ध सुरू आहे. आणि जिल्हा परिषदेने सुद्धा त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केलेली आहे. सध्या तर ते एफ-आय-आर मध्ये 3 मुलींसोबत त्याने या प्रकारे गैरकृत्य केलेलं असं दिसून येत आहे. परंतु आपण याच्यामध्ये बाकी जे मुली आहेत त्यांची सुद्धा महिला व बालविकास डिपार्टमेंट आणि जे महिला अधिकारी आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट आपण नोंदवणार आहोत, जेणेकरून इतर कोणासोबत जर त्याने असं काही कृत्य केले असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला तपास करता येईल. बरोबर आहे. आता ते त्यावेळेस त्याला काय डिपार्टमेंटल ॲक्शन घेतली होती ते मला माहीत नाही, परंतु आज माझे ते जिल्हाधिकारी महोदयांसोबत बोलणं झालेलं आहे आणि ते वारंवार असे कृत्य करत असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्याविरुद्ध डिपार्टमेंटल ॲक्शन सुरू केलेली आहे. गिरोला जिल्हा परिषद हायस्कूल गिरोला शाळेमधील एक शिक्षक आहेत, ज्यांनी यापूर्वी सुद्धा मुलींसोबत गैरवर्तणूक आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या अनुषंगाने यापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. परत त्यांनी ही घटना गिरोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या 3 मुलींसोबत करण्याचा प्रयत्न केला आणि या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देऊन संबंधित शिक्षकाविरुद्ध एफ-आय-आर दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनानुसार एफ-आय-आर दाखल करण्यात आलेली आहे आणि संबंधित शिक्षकाला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी सरांनी दिलेल्या असल्यामुळे त्यांना आज आम्ही शिक्षण विभागामार्फत निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. तात्काळ प्रभावानं निलंबित झाल्यानंतर पुढील चौकशीअंती त्यांना टर्मिनेट सुद्धा करण्यात येईल.